मंडळी, प्रकृतीचा पहिला नियम, जर शेतामध्ये आपण बी पेरलं नाही ना, निसर्ग तिथं गवत उगवतो. त्याचप्रमाणे आपल्या मेंदूमध्ये आपण सकारात्मक विचार भरले नाहीत ना, तर नकारात्मक विचार आपल्या मेंदूमध्ये त्यांची जागा करायला लागतात. आणि प्रकृतीचा दुसरा नियम, ज्याच्याकडे जे असतं ना तो तेच वाटतो. जसं की बघा, आता सुखी माणूस सुख वाटतो, दुःखी माणूस दुःख वाटतो, ज्ञानी माणूस ज्ञान वाटतो, भ्रमित माणूस भ्रम वाटतो, भयभीत माणूस भीतीच वाटतो. आणि प्रकृतीचा तिसरा नियम, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही मिळतं ना ते पचवायला शिकलं पाहिजे. कारण आपण अन्न खातो ना, अन्न न पचल्यास रोग वाढतात, पैसा न पचल्यास दिखावा वाढतो, आणि कोणाचे बोल न पचल्यास चुगली वाढते, स्तुती न पचल्यास अहंकार वाढतो, निंदा न पचल्यास द्वेष वाढतो, आणि कोणाविषयी तरी आपल्या मनामध्ये काहीतरी आहे ना ते न पचल्यास धोका वाढतो. दुःख न पचल्यास निराशा वाढते, आणि सुख न पचल्यास पाप वाढतं. तर आता जुनं वर्ष संपायला आणि नवीन वर्ष लागायला फक्त 8 दिवस बाकी राहिले. तर कधी माणसं बदलले, तर कधी आपण पण बदललो. काही क्षण सोन्यासारखे गेले आणि काही आठवणी जखमांसारख्या पण. तर सगळ्यांनी मिळून आपल्याला घडवलं, थोडं वेगळं बरं का. कारण प्रत्येक अनुभवातून आपल्याला काही ना काही शिकायला नक्कीच मिळतं. त्यामुळे आज मागं वळून पाहताना ना राग उरला मनामध्ये, ना खंत, फक्त अनुभवांची शिदोरी ठेवली जवळ आणि पुढच्या उद्याची आस. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. तर काल आहे ना नेटवर्क प्रॉब्लेम होता ना, त्यामुळं रात्री उशिरा व्हिडिओ अपलोड केला बरं का मी. तर हा व्हिडिओ 2 दिवसाचा एकत्र असणार आहे. तर जेजुरीला गेले होते ना मी, जेजुरीवरून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ते जेजुरीचं पाणी आणलं होतं ना देवांना आंघोळे घालण्यासाठी. तर त्या पाण्याने देवांना आंघोळ घालून मी मस्त देवपूजा करत होते ना, ते शूट घेतलं होतं. तर जेजुरीला जाताना आपण दिवटी बोधली, त्यानंतर देवांचे टाकणे येतो करामध्ये आंघोळ घालण्यासाठी. बाकीचे देव काही नेत नाही, त्यामुळं एखाद्या बाटलीमध्ये आपण करातलं पाणी आणायचं आणि आपल्या मंदिरामधल्या सगळ्या देवांना आंघोळ घालायची. किंवा आपण कुठं असं तीर्थ ठिकाणी गेलो ना, नदीवर असं, तर तिथून ते पाणी, गंगाजल म्हणा किंवा कुठल्या नदीचं पाणी म्हणा, ते घरी घेऊन यायचं आणि आपल्या देवांना पण आंघोळ घालायची. त्यानंतर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ते थोडंसं पाणी टाकायचं आणि आंघोळ करायची. तर आपण पण गंगाजलाने आंघोळ केल्यासारखं होतं. तर आपण देवांना आंघोळ घालत असू द्या किंवा आपण स्वतः घरामध्ये आंघोळ करत असू द्या किंवा एखाद्या नदीमध्ये आपण आंघोळ करतो पवित्र स्थानावर, तरी पण आपण हा मंत्र म्हणायचा: गंगे च यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सानिधी कुरु. या मंत्राचा अर्थ असा होतो की हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, तुम्ही सर्व माझ्या या पाण्यामध्ये स्नानाला या. याचा अर्थ असा होतो, ज्यामुळे पवित्र नद्यांनी म्हणजे पवित्र नद्यांच्या जलाने स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. त्यामुळे आपण घरी जरी आंघोळ करत असलो, कुठल्या नदीमध्ये आंघोळ करत असलो, तरी पण हा मंत्र आपण म्हणायचा असतो. तर जेजुरीमधून मी ते करातलं पाणी बाटलीवर आणलं होतं ना, त्या पाण्याने सगळ्या देवांना आंघोळ घातली. स्वच्छ कोरड्या कपड्यांनी पुसले सगळे देव आणि मग देवांची मांडणी करून आता देवपूजा झाली. आता रांगोळी काढून घेते छोट्याशा फरचीवर. तर अशी रांगोळी काढली ना खूप छान वाटतं, कारण कोणतीही देवपूजा करायची म्हणलं ना, रांगोळीशिवाय ती देवपूजा पूर्ण होतच नाही. तर रोज सकाळचं आपली घरातली मस्त देवपूजा झाली, किचन आवरून झाला ना, अख्खं घर एकदम आपल्याला एवढं भारी वाटतं ना आणि मनाला एकदम प्रसन्न वाटतं. कारण आपल्या घराचा मुख्य भाग म्हणजे आपलं किचन आणि आपलं मंदिर असतं. तर हे 5 छोट्याशा फरचीच्या तुकड्यावर मी अशी गणपती बाप्पांची रांगोळी काढते. त्यानंतर रोजची देवपूजा ही सकाळची अशी झाली होती. तर हे चांदीचे टाक आहेत ना आता मंदिरामधले, ते नवीन आहेत बरं का. जुने होते ना ते आपण पाण्यामध्ये विसर्जित केले. तर आले मी टेरेसवरती, कामं आवरता आवरता दुपार झाली आता. तर म्हटलं झाडांकडून चक्कर मारावा, 2 दिवस बाहेर गेलो ना. हे झाडांची पानं बिनं खाली गळालेत, आता टेरेस झाडून घ्यावं लागल, झाडांना व्यवस्थित पाणी घालावं लागल. इथं समोर बिल्डिंगचं काम चालू आहे ना, तर दिवसभर असं खारखूर खारखूर चालू राहतं. व्हिडिओला ओव्हर व्हॉइस जरी द्यायला गेले ना तरी ते आवाज आल्यासारखं होतं, त्यामुळे दरवाजा लावून घ्यावा लागतो रूमचा आणि मग ओव्हर व्हॉइस करावं लागतं. तर बसले टेरेसवरती, इथं चोपाळ्यात थोडंसं थंडीमध्ये, दुपारचं सुद्धा थंडी वाजते ना, तर असं टेरेसवरती उन्हाला आली ना छान वाटतंय.
तर तसं पण आता 2 दिवस बाहेर गेले ना, असं वाटतं माझ्या झाडांना टाकून मी बाहेर गेले होते. असं झाडांच्यात बसले ना खूप भारी वाटतंय. आणि देवाला फुलं तोडले नाही 2 दिवसापासून, तर चाफ्याचं झाड एकदम असं फुलांनी भरलंय सगळं. हे पहा, एवढंसं चाफ्याचं झाड आहे, पण किती फुलं येतात याला तुम्ही बघू शकता. हे पहा, सगळे फुलंच फुलं. एकदम छोटीशी हे चाफ्याची कटिंग लावली होती बरं का मी या ड्रम मध्ये, पण ते केवढं झालंय. आणि त्याला किती फुलं आहेत, म्हणजे प्रत्येक फांदीला फुलं आहेत बरं का. हे पहा, हे पहा, अशा झाडांकडे थोडं पाहिलं ना खूप भारी वाटतं. कॉईन प्लांट इथले टेरेसवरती लावले होते ना मी, तर हे कॉईन प्लांट थोडेसे सुकलेऊन झालते बरं का. हे पहा, तर त्याला मी आता कळशी भरून पाणी घातले. सगळे नव्हते सुकले कॉईन प्लांट, काही काही सुकले होते. आता हे पहा, वरती जे डबे आहेत ना, निळ्या कलरचे डबे छोटे छोटे, तर त्यामधले छान आहेत वरचे बरं का. पण खाली इथं ऊन लागलं त्यांना जरा, त्यामुळे ते 1-2 डब्यामधले असे सुकल्यावानी झालेत. तर कलरचे डबे आहेत बरं का छोटे छोटे, तरी पण त्याच्यामध्ये मी कॉईन प्लांट लावलेलं आहे. एकदम हिरवेगार वाटते ते. तर थंडीमध्ये पान गळती होती ना, तर झाडांची हे पहा कसे पान गळत आहेत खाली. आणि फौजी साहेबांनी ह्या गवती चहाचं त्या अशी कटिंग केली होती ना, कसलं भारी फुटलंय. हे पहा, तर अशी कटिंग करावं लागते बरं का गवती चहाची, तेव्हा ते छान राहतं. आता पलीकडला गवती चहा कटिंगला आलाय, तर वरचं कापून घ्यायचं आणि ते खालचं बेटाडं राहिलेले असतात ना, तर त्याला पुन्हा मग छान असा गवती चहा फुटला जातो. आता टेरेसवरून खाली आले, थोडंफार व्हिडिओचं काम केलं, त्यानंतर झाला संध्याकाळचा वेळ. तर संध्याकाळचं चहा पाणी झालं आणि स्वयंपाक झाला. स्वयंपाक झाल्यानंतर भांडे घासले आणि रात्रीची किचन क्लिनिंग करायला लागले. तर जो परवाचा व्हिडिओ मी अपलोड केला ना, तर त्या व्हिडिओला एका ताईची कमेंट होती की ताई, तू जेव्हा भांडे घासत होती ना, त्यावेळेस किचनवरती मी 1-2 कॉक्रोच पाहिले. तर मी भांडे घासत होते आणि तिथं कॉक्रोच नव्हते ताई, तर ते जे झाडांच्यातले किडे असतात ना, तर ते होते. ते पहा, आपण त्यांना असं जवळ गेलं किंवा पकडण्याचा प्रयत्न केला ना, ते असे उड्या मारतात. तर ते 2 किडे होते तिथं, ते फिरत होते. कारण फौजी साहेबांनी बाहेर झाडांना पाणी घातलं होतं आणि खिडकी उघडी होती ना, तर ते खिडकीतून आतमध्ये आले. तर एवढे झाडे आहेत ना आपल्या घराच्या आसपास, तर ते छोटे मोठे असे म्हणजे किडे असतातच. तर खिडकी उघडी ठेवली ना, तर ते आतमध्ये येतात असं होतं. तर ते 2 किडे होते, ते फिरत होते. आणि कॉक्रोच प्रत्येकाच्या किचनमध्ये होतातच बरं का, असं नाही की माझ्या होत नाही, पण तेव्हाच्या तेव्हा मी त्यांना म्हणजे उपाय करत असते. तर व्हिडिओ एडिटिंग करताना ते व्हिडिओमध्ये मी 2 किडे फिरताना किचनवर पाहिले होते. पण म्हणलं ते किडे बाहेरून आतमध्ये येतात, कितीही दरवाजा लावला आपण तरी पण छोट्याशा बीचमधून का होईना ते आतमध्ये येतातच बरं का. जसं की बघा, आता कोणतीही चांगली दिसणारी वस्तू आहे ना, तिचे काही ना काही साईड इफेक्ट हे असतातच. तर आपल्या घराच्या आसपास भरपूर झाडं आहेत ना आपले, तर झाडांच्यामुळं भरपूर मच्छर पण होतात बरं का. संध्याकाळी 6 वाजले ना, मला दरवाजा अजिबात उघडा ठेवावा लागत नाही आणि संध्याकाळचं मग असं धूर वगैरे झाडांच्यात करावा लागतो. त्यानंतर झाडांच्यावर रोग पडतो, आळ्या पडत्यात, तर फवारे मारून टायमाच्या टायमाला ते व्यवस्थित करावं लागतं. त्यानंतर थंडीमध्ये ते भुऱ्या किडे असतात म्हणजे आळ्या, तर त्या सुद्धा असं खिडक्या उघड्या असल्या ना घरामध्ये पण येतात आणि आपल्या अंगाला कपड्याला लागले ना भरपूर खाज पण येते बरं का. तर असं सुद्धा होतं. ताईंनो, माझ्या घरामध्ये जसं आहे ना तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. दिखावा अजिबात करत नाही आणि मला ते आवडत पण नाही. कारण आपण 1-2 दिवस दिखावा करू, 2-3 दिवस करू, पण तिथून पुढे जे आहे ते तर दिसणारच ना कधी ना कधी. त्यामुळे ते दिखावा करून करायचं तरी काय, नाही का. त्यामुळे संध्याकाळचं जेवण वगैरे झाले, भांडे झाले. त्यानंतर मग जेवणाचे भांडे मी जेव्हा घासते ना, तेव्हा मग सगळं किचन मी असं एक कपडा मारून क्लीन करत असते. आणि जी तेलाची किटली आहे, तेलाच्या बाटल्या आहेत, ट्रॉल्या, मसाल्याचा डब्बा, मिक्सर, असं घाई गडबडीच्या वेळेस आहे ना आपला तेलकट खरकटा हात थोडाफार का होईना त्याला लागतोच. आणि वरचीवर आपण जर पुसलं नाही ना, मग ते मेंचट होत जातं आणि मग काही केले निघत नाही. तर मग सगळं रात्रीचे भांडे वगैरे घासून झाले ना, मग मी हे किचन, ट्रॉल्या सगळं थोडंसं असं पुसून घेत असते. पण रात्रीचं झोपताना थोडे जरी भांडे असले ना बेसिनमध्ये, ते चुरचुरच लागते आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर लगेच ते भांड्यांचं तोंड पाहावं लागतं, खरकट्या भांड्यांचं, नाही का. ते चांगलं पण वाटत नाही. मग एकदम किचन क्लीन करून झोपलं ना, सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश किचन दिसतं आपल्याला आणि काम करायला पण उत्साह येतो, नाही का. तर आता संध्याकाळची किचनची साफसफाई झाली. त्यानंतर किचनचे कपडे आहेत ना, ते मी 5-10 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजू घालते आणि त्यानंतर मग धुवून काढते. तर आता दिवसभर भरपूर ऊन पडतं ना, तर सोलरचं पाणी एकदम कडक तापलेलं असतं.
त्यामुळं त्याच पाण्यामध्ये मी भिजायला घालते. आणि संध्याकाळचं भांडे घासायचं म्हणलं किंवा सकाळी जरी घासायचं म्हणलं ना तरी गरम पाण्यानेच घासते बरं का. कारण किचनवरती म्हणजे किचनच्या बेसिनमध्ये ना मी गरम पाण्याचा पॉईंट पण काढून घेतलेला आहे ना सोलरचा, त्यामुळं 24 तास मला गरम पाणी राहतं भांडे घासायला. फक्त पावसाळ्यामध्ये जास्त आभाळ आलं ना तेव्हाच मग पाणी तापत नाही, आणि पावसाळ्यामध्ये काही गरम पाण्याची गरज पडत नाही भांडे घासायला. दुपारी एकदा थोडं तापलं ना मग ते आंघोळीसाठी होऊन जातं सकाळी. तर हे किचन क्लिनिंग झाली. किचन एकदम चकाचक करून ठेवलंय. सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये आलं ना एकदम फ्रेश वाटतं. तर 2 दिवसाचा व्हिडिओ मी एकत्र केलेला आहे ना, तर देवावरून आल्यानंतर थोडं शूट केला होता मी. त्याच्यानंतर मग घरातली भरपूर कामं होते, त्यानंतर थोडीशी आजारी पण पडल्यासारखे झाले होते प्रवासाने त्यांनी, आणि मग काही शूट घेतलं नाही. आता हे कलरचं काम चालू झालं होतं ना 2 दिवसापूर्वी, तर ते शूट घेतलं होतं मी थोडंसं, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. आता हे फौजी साहेब आता झाडांच्यातलं असं गवत काढतेत. त्यानंतर आता थंडीमध्ये पानगळती चालू झाली ना झाडांची, असे सुकलेले पानं किती तुम्ही बघू शकता. तर फौजी साहेब सगळं ते काढत होते, आणि झाडांच्या तर गवत पण भरपूर होतं, कारण आपण त्या झाडांना पाणी देत राहतो ना, तर 12ही महिने त्याच्यात गवत उगतच राहतं असं आहे. आणि हे आता ते भैया कलर देत होते आपल्या झाडांच्या जाळीला. तर बकऱ्या एवढे येतात ना, तर ते रानटी जरी गवत असलं तरी ते बकऱ्या खाऊन घेतात. त्यामुळे ती जाळी लावा लागली होती आम्हाला झाडांना. आणि आत्ता पण जिथपर्यंत त्यांचं तोंड पुरते ना बकऱ्यांचं त्या झाडाला, तिथपर्यंत ते अजिबात पानं ठेवत नाही, हिरवे खाऊन घेतात. त्यामुळे ते जाळी अशी लावावं लागती. आता बऱ्याचशा ताई बोलत असतात की कंपाऊंडच्या बाहेरून पण तू काही झाडं लाव. तर कोणतंही झाड लावलं ना ताईंनो, इथल्या बकऱ्या एवढ्या डेंजर आहेत ना, म्हणजे कोणतंच झाड त्या ठेवत नाही. गावाकडल्या बकऱ्या कसं शलकं जे गवत आहे ना ते खातात ठराविक, बाकी ते खात नाहीत. पण इकडे आहे ना इथल्या बकऱ्या कशात काही माहीत नाही. ते ना कोणतंही गवत असलं, कोणतंही झाडं असलं, म्हणजे जे धोत्र्याचं झाड आहे ना ते सुद्धा सोडत नाही बरं का. ते सुद्धा बकऱ्या म्हशी वगैरे येतात आणि खाऊन घेतात. कोणतंच झाड ठेवत नाही. म्हणलं कंपाऊंडच्या बाहेरून धोत्रा लावलाय मी आता, कधीमध्ये असं पूजेला बरं पडतं सोमवारी नाही का, त्याचं फळ फूल. पण ते धोत्र्याचे झाडंसुद्धा बकऱ्यांनी म्हशींनी अजिबात ठेवले नाही, ते सुद्धा खाल्लेत बरं का ताईंनो. आणि कालचा जो व्हिडिओ मी पोस्ट केला ना, त्या व्हिडिओला एका ताईची कमेंट होती की आत्ताच तर गेटला कलर दिलता आणि पुन्हा का बरं देतात लगेच तुम्ही कलर. तर कसं आहे ना ताईंनो, आता वर्ष झाला मी कलर दिलेला गेटला बरं का. तर आता पुन्हा कलर देतो, कारण आपण जे बोरचं पाणी वापरतो ना कंपाऊंड वगैरे धुवायला खालच्या झाडांना, तर ते बोरचं पाणी आमचं जरा खारट आहे ना, त्या खारट पाण्यामुळं आपलं गेट असं गंज पकडतं, आणि त्याला वरचीवर मग असा कलर दिला नाही ना, मग ते अजूनच गंज पकडतं, आणि मग तो गंज आहे ना त्या लोखंडाला खात जातो, आणि ते मग कमजोर होत जातं नाही का लोखंड, आणि मग ते गेट खराब होत जातं. त्यामुळं ते वरचीवर असं ते गंज काढून त्याला कलर द्यावा लागतो, मग त्याची लाईफ वाढती. तर तुम्हाला बऱ्याच जणींना असं कधी जाणवलं असेल की आपण जो सेफ्टी दरवाजा असतो ना आपला, म्हणजे बाहेरचा लोखंडाचा दरवाजा, त्याला जर कलर दिला ना कधी, तर तो आपटला नसतं तरी पण त्याचा असा खडबड जास्त आवाज येत नाही, म्हणजे त्याला मजबूती आलेली असते. तसंच आहे, लोखंडाला आपण कलर दिला ना त्याला गंज लागत नाही, आणि ते मजबूत झाल्या जातं, किंवा त्याचं वाजनही कमी झालं जातं. आता गेटला जर आपण कलर दिला नाही ना, तर ते खडखड वाजतं जास्त. कलर जर दिला तर ते एकदम व्यवस्थित वाटतं. आता तुळशी वृंदावन एवढं तेलकट झालं ना, त्या भैयांनी फौजी साहेबांनी सगळं खरडून काढलं आणि पुसून काढलं, धुवून काढलं. त्यानंतर त्याला खाली बेस कलर दिला आधी पांढरा, आणि त्यानंतर आता बाकीचा कलर लावते त्याला. ते आता पहिला थोडासा वेगळा कलर होता, आणि ह्यावेळेस म्हणलं आपण लाल पिवळा कलर देऊ. 1-2 ताईंच्या कमेंट होत्या, म्हणलं लाल पिवळा देऊ. तर त्यांच्याकडं तो शिल्लकच नव्हतं. सांगितलं होतं आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशी तो कलर आणायला, पण त्यांच्या लक्षातच नाही राहिलं. आणि मग आता त्यांनी जो कलर आणला आहे ना तोच देऊ म्हणलं. चला म्हणलं आता वर्षभर ठेवायचं, नंतर आपण चेंज करू त्याला. सिमेंटचं आहे ना, तर त्याला अशा चिरा जातात नाही का. तर मग जो होता कलर तो दिला त्या भैयांनी, आणि त्या तुळशी वृंदावनला जसं सुकं ना ते, तसं ते एक लेअर देत होते कलरचा, आणि बाकीचं मग बाहेरचं राहिलं होतं ना जाळीला वगैरे कलर द्यायचा, ते काम त्यांचं चालूच होतं. बापरे, माझ्या त्या दिव्याला पण कलर मारला. वा वा वा, एक नंबर. अजून एक होतं कुठं तरी. तर आपल्या तुळशी वृंदावनला तुम्ही बघू शकता असं कलर कॉम्बिनेशन दिलं होतं त्या भैयांनी. आधी बेस कलर त्यांनी पांढरा दिला, त्यानंतर मग जिथं जिथं वेगवेगळा कलर द्यायचा आहे ना आपल्याला, तिथं तिथं त्यांनी असा कलर दिला होता. आता तुळशी वृंदावनला जे ओम श्री कृष्ण स्वास्तिक आहे ना, तर त्याला असं सिल्वर कलर द्यायचा होता, तर त्यांच्याकडं तो शिल्लक नव्हता. तर दुसऱ्या दिवशी ते मी घेऊन येईन म्हणले आणि लावण. तर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेन आता.
तर एकाच दिवशी काही शक्य नसतं, नाही सगळं काम कलरचं हळूहळू द्यावं लागतं. आणि आपण जे सोलर बसवलं ना लाईटीचं वरती ज्या टाक्या ठेवलेल्या आहेत ना पाण्याच्या, तर त्याच्यावरती आपण सोलर बसवलं आहे बरं का लाईटीचं. तर त्याच्या खाली मग जे सोलरवाले आहेत ना त्यांनी पांढरा डॅम्पप्रूफ कलर मारायला सांगितला. कारण काय होतं ना, सोलरच्या खाली आपण पांढरा कलर जर दिला ना तर त्या पांढऱ्या कलरचं रिफ्लेक्शन त्या सोलरवर पडतं आणि मग सोलर जास्त लाईट तयार करतं. त्यामुळे हे कलरचं काम चालू होतं. आणि सोलरच्या खाली डॅम्पप्रूफ कलर मारा पांढरा किंवा साधा मारला तरी पण चालतं. तर आपलं कसं आहे ना, वॉशिंग मशीन, फ्रीज, एवढ्या लाईटी, त्यानंतर मोटर हे ते भरपूर असतं. आणि आता इथून पुढं तर उन्हाळा पण चालू होईल ना, उन्हाळ्यामध्ये AC पण चालती. तर त्यासाठी मग म्हणलं आपल्याला लाईट पुरली पाहिजे. त्यामुळं मग ते सोलरवर एक काय बोलले, तुम्ही सोलरच्या खाली पांढरा कलर देऊन घ्या डॅम्पप्रूफ. म्हणजे तुमचं आता थंडीमध्ये गरम हीटर पण चालतो, उन्हाळ्यामध्ये AC पण चालेल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. तर त्यामुळं मग हे पांढरा डॅम्पप्रूफ कलर द्यायचं काम चालू होतं आपल्या टेरेसवरती. म्हणजे टेरेसवरच्या जे टावर आहे ना, टाके ठेवलेले आहेत तिथं. तर हे पहा, इथं कलर दिला आहे बरं का वरती, जे सोलर आहे ना त्याच्या खाली. तर तुम्ही कोणी सोलर बसवला असेल ना लाईटीचा, तर तुम्हाला जास्त लाईट जर तयार करायची असेल ना, तर तुम्ही असं त्या सोलर खाली पांढरा कलर देऊ शकता. त्यांनी ते पांढरं रिफ्लेक्शन पडतं सोलरवर आणि मग जास्त लाईट तयार होती. आणि सूर्य मावळतीला चालला होता, संध्याकाळ झाली होती. तुम्ही बघू शकता, एवढं भारी वाटतंय ना टेरेसवरती आल्यावर. बाहर से मारा होता तो हो जाता ना भैया? नहीं अभी पूरा कितना हो गया था, पूरा बाहर निकला था सर, बाहर से नहीं आ रहा था। देखो आप भी वो आप उनके जैसे ही बात कर रहे हो. तर आता फौजी साहेब कधी टेरेसवरती जात होते तर कधी खाली येत होते. कारण टेरेसवरती पण कलरचं काम चालू होतं आणि खाली पण कलरचं काम चालू होतं. तर मी बाहेर आले ना, तर फौजी साहेबांनी आणि ह्या कलरवाल्या भैयांनी ना ह्या झाडामध्ये जे मी गवती चहाचं बेटडं लावले होते ना, एवढं भारी गवती चहा झाला होता की बास. पण त्यांनी ते कलर द्यायचंय ना, सगळे गवती चहा त्यांनी बुडापासून सगळं कापून काढलं. तर मी तेच फौजी साहेबांना आणि त्या भैयांना ओरडत होते. तर फौजी साहेब काय बोलले, पुन्हा ते फुटन नको टेन्शन घेऊ. तर हिरवगार छान वाटतं नाही का? नाही जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ना एकदम. हा बरं झालं. नाही म्हणजे ते तुम्ही म्हणत होते ब्लॅक कलर द्यायचा, पण ते गेट सारखं मॅच झालं ना, चांगलं वाटतंय आता. आधी वाटलं ते थोडंसं वेगळं वाटण, पण छान वाटायला लागलं. रंगावलं सगळं घर तुम्ही काय. तर हे पहा, रात्र झाली तरी पण आपल्या कलरचं काम चालू आहे. हा दरवाजा थोडासा काळपट झालता ना, हा पण म्हणलं कलर मारून घ्यावं. फौजी साहेब वरती काय करता तुम्ही? ते डॅम्पप्रूफ मारला का? हा झालं मारून वरती कलर. 2 हात मारले का सिंगल हात? डबल. हा झालं बी. दरवाजा कसला भारी वाटायला लागलाय बघा ना. फरक पडतो. हा फरक पडतो. वाव मस्तच. पुढच्या दरवाजाला मारायची गरज आहे काय? पण आता वेळ नाही त्यांना. लाईट तिकडे करायची इकडे. नाईट करतात? नाईट भी करते हो भैया? बापरे. अभी नाईट का काम चल रहा है. हाँ 9 से 8 बजे तक का है रोज काम. आता नाईटचं काम चालू आहे. बापरे, बहुत मेहनत करते हो आप भी. पलीकडच्या लाईटी का नाही लावल्या? थोडंसं छान वाटतं नाही का? तर फौजी साहेबांनी हे पहा टेरेस सगळं धुवून काढलंय आज चकाचक. 2-4 दिवस लय होते त्यांना, टेरेस लगेच धुवून काढतात. आणि सूर्य मावळायला गेलाय ना, हे पहा कसली लालिमा पसरली. बापरे किती भारी दिसतंय ना. कसलं भारी वाटतंय ना. सूर्याचं हे झालंय ना. हा का? अच्छा, त्यामुळं किती पटकन अंधार पडतो ना. 6:15. तर संध्याकाळचं वातावरण कसं ना पाहण्यासारखं असतं. एकदम असं नेचरच्या सानिध्यात सूर्य मावळायला गेलाय, ती लालिमा पसरलेली आकाशामध्ये आणि वरती मोकळं आकाश, एकदम भारी वाटत होतं. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.
चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची.